नमस्कार, CIP न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। अंबरनाथ बी कॅबिन रोड, ताडवाडी, राहुलनगर येथे एका बिल्डिंगची स्लॅब कोसळून एक महिला बचावली गेली। घटनास्थळी अंबरनाथ बी कॅबिन राहुलनगरच्या येथे ह्या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब कोसळलेला आहे। अशा प्रकारे हा स्लॅब आहे। कोणाच्या अंगावर पडला असता तर जीवितहानी झाली असती। अंबरनाथ नगरपालिकेची फायर ब्रिगेडची गाडी पण आलेली ह्या ठिकाणी। धोकादायक इमारत आहे। या ठिकाणी काही घरं राहतात आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी पूर्ण स्लॅब कोसळलेला आहे। गाडी पण इथे मुलं संध्याकाळची खेळत असतात। ह्या बिल्डिंगमध्ये काही लोक गृहस्थ नागरिक राहतात खालच्या माळ्यामध्ये, पण ही धोकादायक बिल्डिंग आहे। नगरपालिकेने खाली करायला सांगितली तरी पण अद्याप काही लोकांनी खाली केलेली नाहीये। बघितलं काय आवाज आला? माझी बिल्डिंग नाहीये। मग तरी बघितलं असेल ना? नाही बघितलं असेल ना तुम्ही? काय बघितलं? काय झालं? कशा प्रकारे काय झालं? जोरदार आवाज झाला। हा शेजारी माझं दुकान आहे। हा अच्छा धुराळा उडला। हा रस्त्यावर बघितलं तर मोठा स्लॅब पडलेला हा दिसतोय। हा ठीक आहे। कोणाच्या अंगावर पडल्यासारखं नाही ना? जीवितहानी नाही। अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल या ठिकाणी लागलीच पोहोचलेले आहेत। फायर ब्रिगेडची गाडी पण आहे याची। या ठिकाणी या माजी नगरसेवक स्वप्नील बागोल आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित। हा साहेब, तुम्हाला कधी समजलं या ठिकाणी घटना झालेली? मला इकडच्या स्थानिक नागरिकांनी फोनद्वारे कळवलं की राहुलनगर येथील एका बिल्डिंगचा स्लॅब रस्त्यावरती पडलेला आहे आणि तातडीने कोणतीही अपघात होऊ नये, लोकांना इजा होऊ नये यासाठी तातडीने आपण अंबरनाथ नगर परिषद फायर ब्रिगेड विभागाला पाचारण केलं आणि ते आता इकडे मदत कार्य सुरू करत आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही चांगली गोष्ट आहे आणि सगळे स्थानिक नागरिक इकडे उपस्थित आहे सहकार्य करायला। ह्या बिल्डिंगमध्ये धोकादायक बिल्डिंगमध्ये काही गृहस्थ राहतात। ते 4 ते 5 नागरिक खालच्या माळ्यात राहतात। ते बाकीच्यांनी खाली केले आहेत। काही नागरिक रूम सोडायला मागत नाही। धोकादायक बिल्डिंग आहे। नगरपालिकेने पण नोटीस दिलेली आहे, तरी देखील इथे नागरिक काही राहत आहेत। काही लोक आताच रूम खाली करायला लागलेले आहेत धोकादायक म्हणून। पोलिसांच्या मदतीने रूम खाली करत आहे। राहुलनगर येथील ही धोकादायक बिल्डिंग आहे। 30 ते 35 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे। रिडेव्हलपमेंटला गेलेली, परंतु काही खालचे रूम्स अद्याप खाली करत नव्हते। एकविरा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, घटनास्थळी पोहोचलेले आहेत। घटना झाली तेव्हा तुम्ही काय बघितलं त्या ठिकाणी? आम्ही दुकानात होतो, जोरदार आवाज झाला। आवाज आल्यानंतर आम्ही बघितलं एक बाई इथून जात होती, ते स्लॅब तिथं पडला। ती बाई एवढी घाबरली की इथपर्यंत तो पूर्ण धूळ झाला होता। मग आम्ही ती बाई उरली की इथं पडलं, तर आम्ही सगळं बघितलं की असं घडलेलं आहे, स्लॅब पडला होता, बाकी काय।